हॅलो गाईज, रेप्टाइल्स वर्ल्डमध्ये स्वागत आहे। आज काहीतरी नवीन बघायचं आहे। हँडग्लोव्ज घातलेत। तुम्हाला वाटेल जिमला चालला काय रात्री। एक अशी वस्तू आहे जिच्यासाठी हँडग्लोव्ज महत्त्वाचे। आता छोटीच आहे पण हँडग्लोव्ज केअरसाठी घातलेले आहेत, कारण याच्या आधीची एक व्हिडिओ आपण काढलेली होती अशाच एका प्राण्याबरोबर, ज्याची नखं लागल्यामुळे बऱ्यापैकी डॅमेज झाला होता हात। सो ते होऊ नये यासाठी हँडग्लोव्ज घातलेत। तर आज नवीन काय प्राणी आहे ते आपण बघू आता। सो गाईज, आता आपण अशा प्राण्याविषयी जाणणार आहोत जो सापाचा खरं तर शत्रू असतो लहानपणी, म्हणजे सापाच्या पिल्लांचा म्हणा किंवा सापाची अंडी खातो। असा एक प्राणी आपल्याकडे आहे ज्याचं नाव आहे मॉनिटर लिझर्ड, आणि तो कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच। त्याच्या आधी त्याची थोडीशी माहिती घेऊ एक प्राथमिक, आणि मग तुम्हाला दाखवतो। मॉनिटर लिझर्ड म्हणजेच मराठीमध्ये घोरपड। साधारणतः लांबीला 8-8.5 फुटापर्यंत पण आरामात जाते, बऱ्यापैकी मोठी असते। आणि आपल्याकडे एक गैरसमज असा आहे की घोरपडीचं आणि नागाचं किंवा घोरपडीचं आणि सापाचं जुळं होतं, म्हणजेच मेटिंग होते आणि त्यातनं धामणी किंवा बाकीच्या साप जन्माला येतात। तर असं अजिबात नाही आहे, कारण प्रत्येक प्राण्याचा पार्टनर ठरलेला आहे, निसर्गाने तो ठरवून दिलेला आहे। घोरपड आणि सापाची मेटिंग होत नाही याला सर्वात मेन मुद्दा, मूळ कारण काय सांगू शकतो आपण, सायंटिफिक रिझन। तर घोरपड सापाची अंडी खाते, त्यामुळे घोरपड आणि सापाचं मेटिंग शक्यच नाही। ही पहिली गोष्ट झाली। आता घोरपडीची वैशिष्ट्य काय आहेत, तर घोरपड पटकन कुठल्याही खडबडीत जागेवर किंवा कुठल्याही एखाद्या मातीच्या ढिगाऱ्यांवर किंवा मातीच्या भिंतीवर म्हणा पटकन ग्रीप करू शकते। नखं अतिशय तीक्ष्ण असतात, शेपटी बऱ्यापैकी लांब असते। अजून एक गैरसमज आपल्याकडे की घोरपडीला शेपटीला काटे असतात, तर असं अजिबात नाही आहे। फक्त एवढाच फरक आहे, जेव्हा फुल साईज घोरपड असते म्हणजे 8 फूट 9 फुटाची घोरपड जेव्हा होते त्यावेळेस ती तुम्हाला शेपटीने फटका देऊ शकते, ज्याच्याने लकवा व्हायचा किंवा लकवा मारायचा तुम्हाला संभव असतो। मारेलच अशी गॅरंटी कोणी देत नाही। ही घोरपडीची वैशिष्ट्य आहे। आणि घोरपड उत्तमरित्या चावू पण शकते, कारण तिला तिच्या स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेली ती हत्यारं आहेत देवाने दिलेली, नखं, शेपटी आणि चावणे। आणि अजून एक माहिती आहे, पण ती तुम्हाला घोरपड दाखवून झाल्यानंतर मग देतो। बघू आता घोरपड कशी आहे। सो मित्रांनो, ही तुम्ही बघताय मॉनिटर लिझर्ड। आत्ता छोटं पिल्लू आहे मॉनिटर लिझर्डचं। हे लहान असताना मॉनिटर लिझर्ड अशी दिसते, ठिपके ठिपकेवाली। जसजशी मोठी होत जाईल ना मित्रांनो, तसतसे हिचे ठिपके गायब होत जातात। तुम्ही बघू शकता पळण्यासाठी किती आतुर आहे ती। आणि ग्रीप आत्ता पण तुम्ही बघू शकता की तिने मातीमध्ये लगेच ती नखं काढते की पळण्यासाठी तिच्या। सो आपण हातात घ्यायचा ट्राय करू एक। आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये एक अंधश्रद्धा आहे, मिथ्स आहे की घोरपडीचं सेवन केले म्हणजे घोरपड खाल्ली जर तुम्ही तर तुम्हाला सांधेदुखी होत नाही, किंवा घोरपडीच्या अंगातनं जर तुम्ही तेल काढलं स्किनमधनं आणि ते जर कुठे लावलं तुम्ही तर तुमची जी स्किन असते, गेलेली स्किन, जसं काही जळाली असेल किंवा खरवडली गेली असेल स्किन, सोलटून निघाली असेल तर ती पटकन रिकवर होते। सो अशा काही गोष्टींसाठी अशा प्राण्यांचा जीव घेऊ नका मित्रांनो। देवाने त्यांनाही जगायचा अधिकार दिलेला आहे, जगू दे। आणि याचं हे सांगण्याचं मुख्य कारण असं ना की महाराष्ट्रामध्ये पहिले 8 ते 9 फुटाच्या घोरपडी किंवा 10 फुटाच्या घोरपडी आरामात मिळायच्या। आता त्यांची संख्या इतकी कमी झाली आहे ना की वर्ष-2 वर्षातनं एखाद रेअर केसमध्ये अशी मिळते मोठी घोरपड, नाही तर शक्यतो अशा लहानच मिळतात। आणि जर घराच्या आसपास असेल घोरपड तर तिला नक्की राहू दे, कारण सापांवर कंट्रोल ठेवायचं काम पण घोरपड करते। तसंच घुशीच्या पिल्लांवरती म्हणजे उंदरांच्या पिल्लांवरतीही कंट्रोल ठेवायचं काम घोरपड करते। सो हा प्राणी आपण जपलाच पाहिजे, नाहीतर काही वर्षांनी असं होईल की ग्रेड 1 म्हणजे रेअर केसमध्ये ह्याही प्राण्याचा समावेश केला जाईल। सो आपण आता हिला रिलीज करूया आणि आपल्या मित्रांना आपण विनंती करू दाखवायचा
की किती फास्ट पळू शकते घोरपड. सो घोरपड आपण आता रिलीज केलेली आहे. आणि जी अधिक माहिती तुम्हाला द्यायची होती ती अशी, आपल्याकडे जसं मॉनिटर लिझर्ड मिळते इंडियामध्ये, तसं कमोडो आयलंड म्हणून एक बेट आहे जगामध्ये, त्याच्यावरती एक घोरपड मिळते जिला कमोडो ड्रॅगन असं म्हणतात. ज्याला मराठीत म्हणायचं झालं तर राक्षसी घोरपड असं म्हटलं जातं. आणि त्या घोरपडीचं वैशिष्ट्य ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे तर ती ह्याच्यापेक्षा आकाराने महाकाय असते, खूप अजस्त्र असते. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या घोरपडीच्या लाळेमध्ये अँथ्रॅक्सचे विषाणू असतात, अँथ्रॅक्स नावाचे, जे तुम्हाला त्या जर घोरपडीने बाईट केली तर विदिन 14 or 15 days तुमचा आतून सडून मृत्यू होतो आणि मग ती तुम्हाला खाते. सो नवीन व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच.